की ज्याच्यामुळे काँग्रेसला हा निर्णय घेणं भाग पडेल. हा स्वतंत्र काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. पण वोट चोरीच्या मुद्द्यावर जर मनसे बोलते ते तुम्हाला चालतं, म्हणजे तुम्हाला इन द सेन्स काँग्रेसला चालतं, तर मग निवडणुकीच्या मुद्द्यावर मनसे का चालत नाही? हा तर ऐरणीचा मुद्दा आहेच नाही, की. याच्या बाबतीत त्यांनी अजून कुठली अशी भूमिका मांडली नाही की का. आता तर आपण बघताय की वोट चोरीच्या विषयावरती तर आम्ही सगळे एकत्र लढत होतो. त्यात आम्ही मनसेही जे होतं. इलेक्शन कमिशन केलं, उलट मनसे आमच्या बरोबर आघाडीवर होती, हो. काँग्रेस देखील होती. हा मुद्दा जसा राहुल गांधींनी घेतला, राज ठाकरेंनी घेतला, उद्धव ठाकरेंनी घेतला, मग ही म्हणजे काँग्रेसची सगळ्या दुटप्पी पक्षाच्या भूमिका असू प्रमुखांनी शकते का? घेतला. आता प्रत्येक पक्षाला स्वतःला असं वाटत असतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, आपण स्वतंत्र लढले तर आपले जास्त निवडून येतील, कार्यकर्त्यांना संधी मिळते. युती किंवा आघाडीमध्ये काही वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, आणि जसे फायदे असतात युती आघाडीचे तसे तोटेही असतात. आता प्रत्येक पक्षाने हा विचार करायचा आहे की आपल्याला कुठल्या बाजूने जायचं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस काय निर्णय, अजूनही त्यांनी असा निर्णय घेतला आहे, पण मी अजूनही आशावादी आहे की काँग्रेस आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल. पण मुळात आता काँग्रेसने निर्णय घेतलाय, म्हणजे काँग्रेस ही कुठल्या तरी निर्णयापर्यंत पोहोचली आहे, हीच मोठी गोष्टच आहे असं मला वाटतं. कारण गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे खास करून राज्यातलं एका निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे मला असं वाटतं सीट शेअरिंगच्या बाबतीत तुम्हीही ती गोष्ट अनुभवलेली असेल, जे आता बिहारमध्ये पण मला वाटतं जे इलेक्शन त्यांच्या हातून इतकं अगदी की त्यांना 2 डिजिट्स मध्ये सुद्धा आकडे मिळवता नाही आले. त्याचं मुख्यत्वे कारण हेच होतं की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची बोलचालच नव्हती. म्हणजे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आणि उगाचच खाते ज्या पद्धतीने जागा वाटप असतं त्याच्यावर बराच काळ ही चर्चा चालत असते. तर ह्या सगळ्यामुळे काँग्रेसला फटका हा इकडेही बसला तिकडेही बसला, लोकसभेतही बऱ्यापैकी बसलाच. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस कुठल्या तरी निर्णयापर्यंत आली आहे आणि त्यांनी तो जाहीर केलाय, हेच एक ते मोठं, त्यांचा आणि थोडं राष्ट्रीय पक्ष स्पीडअप आहे. झाला पाहिजे असं तुमचा त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे सहयोगी पक्ष आहे, पण तुम्हाला वाटत नाही का आणि तुम्ही त्यांच्या एवढे. पक्षाची एक सिस्टीम असेल, प्रत्येक पक्षाची एक सिस्टीम असते. आता राज्यस्तरीय पक्ष असतो, त्याचं नेतृत्व राज्यात असतं, कम्युनिकेशन सोपं असतं, लवकर कम्युनिकेशन करणं फार कठीण नसतं. जेव्हा पूर्ण देशपातळीवर पक्ष असतो त्यावेळेला राज्याचे नेते, देशभरातले जे सर्वोच्च नेते यांचं कम्युनिकेशन व्हायला किती वेळ लागतो याच्यावरती त्या निर्णयाचं सगळं भवितव्य असतं. आता त्या पक्षाची जी पद्धत आहे पण त्या पद्धतीप्रमाणे ते गांधींना चालतं. चालतायत का मनसे, म्हणजे गांधींना मनसे नाही, चालते बघा, आम्ही आघाडी? अजून ह्या बाबतीत कुठलंही कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे. त्यामुळे कोणाला चालतंय कोणाला नाही चालत आहे याच्या बाबतीत आत्ता काहीच बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आत्ता फक्त त्यांच्याकडनं एक विषय आला आहे पुढे, याच्यावरती ज्या वेळेला चर्चा होईल, आमचे सर्वोच्च नेते त्यांचे सर्वोच्च नेते जर बोलले तर याच्यातनं मार्गही निघू शकतो. बरं, ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांचं असंही म्हणणं होतं की आता तुमच्याकडे जी वोट बँक